काय असणार आहे तुम्ही थोडक्यात बघितलेला आहे, तो सगळ्यांना समजलेला आहे की नक्की काय आहे. ठीक आहे. सो मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. मला माहितीये आज सणाचा दिवस आहे, खूप जण बाहेर गेलेले आहेत, खूप जणांचे काही कार्यक्रम असतील, सो तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. थोडक्यातच सांगणार आहे काय गोष्टी आहेत आणि तुम्हाला थोडंसं गायडन्स मिळावं. आजचा दिवस इतका शुभ आहे, गुढीपाडवा आहे असं म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे असं म्हणतात, नाही आहे. ओके. आणि शुभ आहे हा मुहूर्त जो असतो, खूप शुभ असतो. नवीन सुरुवात आणि आपला मराठी आणि हिंदू नववर्ष आपण इथे म्हणतो गुढीपाडव्याला. आणि नक्कीच एक चांगली सुरुवात आपण नेहमी गुढीपाडव्यापासून खूप लोक करतात. ठीक आहे. आणि छान एक वातावरण झालेलं असतं, पॉझिटिव्हिटी आलेली असते. आणि सगळ्यांना माहितीये चैत्र नवरात्र म्हणजे आपल्या आदिमातेचं, आपल्या देवीचं पण आगमन झालेलं असतं. सो खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात. चैत्र महिना सुरू झालेला असतो, नवीन सुरुवात असते. त्यामुळे माझी एक मनापासून इच्छा होती की नवीन सुरुवात ही प्रत्येकाच्या आयुष्यात झाली पाहिजे. तर कशा प्रकारे, आता आज सगळ्यांनी गुढी उभारली, राईट, सगळ्यांनी छान पूजा केली असेल, घरामध्ये सुंदर वातावरण असेल, श्रीखंड, पुरी, आमरस, काय काय आणि पुरणपोळी बरेच है ना प्रकार खाऊन झालेले आहेत, मस्त आराम झालेला आहे सगळ्यांचा. सो एकच आज मला सांगणं होतं की छान वातावरण तुमच्या घरामध्ये पण मंगलमय वातावरण असेल. सो हे मंगलमय वातावरण आपल्याला कायम असंच राहावं. ठीक आहे. रोज दिवस हा सणासारखा असावा, छान वाटावं, मंगलमय वाटावं. किती लोकांना वाटतंय आपलं मन म्हणजे किती प्रफुल्लित असतं की नाही. सण आला की आपल्याला काहीतरी छान गोडधोड बनवायचं आहे, आपल्या मुलांना छान कपडे घालायचे, आपल्याला सजायचं आहे, सुंदर दिसायचं आहे, मस्त फोटो काढायचे आहेत, रील्स काढलेले आहेत, सगळं केलेलं आहे. सो तुम्ही कसे आहात आता व्हायब्रेशन काय आहेत? हॅपी आहे सगळेजण, हॅपी आहेत सगळेजण, हॅपी आहेत, बरोबर, छान वाटतंय. ठीक आहे. सो असंच छान, असंच हॅपी आयुष्य प्रत्येकाने जगावं, यासाठी ही एक छोटीशी मी मीटिंग ठेवलेली आहे, छोटंसं सेशन ठेवलेलं आहे. जास्त वेळ नाही घेणार आहे खरंच. सो मी यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की काय असणार आहे, थोडक्यामध्ये सांगते. ओके. सो इकडे सध्या तरी मला असं वाटतंय की खूप लोकांचे, माझे बिलिनियर ड्रीम्सचे मेंबर्स म्हणा किंवा बाकीचे मेंबर्स सुद्धा म्हणा, किंवा माझ्या आयुष्यामध्ये पण, ठीक आहे, आज मी फाउंडर आहे, तुमच्या समोर बसलेली आहे कंपनीची फाउंडर म्हणून. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की मॅडम आहेत बाबा, ह्यांच्याकडे काय सगळं व्यवस्थित असू शकतं, हो ना. किती लोकांना वाटतंय पैसा, सुख, समृद्धी सगळं काही आहेत कारण त्या फाउंडर आहेत, है ना. किती लोकांना वाटतं असं? आमची दुःख खूप मोठी होतो मॅडम, तुम्ही मोठी लोक, असे खूप कमेंट्स मला आलेले आहेत आधी सुद्धा. मॅडम तुम्ही फाउंडर आहात, आम्ही तर छोट्या लेवलला काम करतोय, आम्हाला अजून सुद्धा अडचणी फेस करायला लागतात. आणि ही गोष्ट खरी पण असू शकते, मी मान्य करते. पण आज मनापासून सांगते, मला माझी थोडीशी स्टोरी तुमच्यावर शेअर करावीशी वाटते. खूप लोकांची रिक्वेस्ट होती, मॅडम तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात, काय आहे, थोडी तुमची लाईफ स्टोरी पण आम्हाला शेअर करा. कारण तुमच्या समोर जी बसलेली आहे, भले ती फाउंडर म्हणते स्वतःला किंवा शीतल करडे आहे, ठाणे महाराष्ट्रामधून आहे, पण ती नक्की कोण आहे. सो माझी लाईफ स्टोरी थोडक्यात मला सांगायचं आहे की काय आहे मी इथपर्यंत पोहोचण्याचं कारण. आणि मला असं वाटतं की मी आज फाउंडर आहे, मी आज कंपनी उघडलेली आहे. सगळ्यांनाच माहिती आहे बिलिनियर ड्रीम्स ही कंपनी अक्षय तृतीया म्हणजे अजून वर्ष पण नाही झालेलं आहे, 11,500 पेक्षा जास्त लोक एनरोल झालेली आहेत. मला सांगायला आनंद होतोय, कालपासून आतापर्यंत जवळजवळ 650-700 लोक जॉईन आहेत आपल्याकडे 2 दिवसामध्ये. सो ही पॉवर आहे कंपनीची. सो सोपं नाहीये कंपनी सांभाळणं, खूप आहे गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी पण एक पर्सनल लेवलला मी कधीच तुम्हाला काही गोष्टी बोलले नाहीये जे मला आज शेअर करावं असं वाटतंय. त्याच्यामुळे खरंच मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. आणि मला तुमच्याशी मी बोलले नाहीये, तर मला थोडक्यात सांगा कोण कोण कुठून आहे, कारण मी सगळ्यांचे चेहरे मला ओळखीचे नाहीयेत, काही आहेत काही नाहीयेत. सो तुमचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रत्येकाची नावं नाही सांगितली तरी तुम्ही सगळे कुठून आहात एवढं जरी मला सांगितलं तरी चालेल. आणि काळजी करू नका, इथे मी बिझनेस बद्दल माहिती सध्या तरी नाही देणार आहे. सध्या आपण आयुष्यावर थोडंसं बोलूयात, थोड्याशा गप्पा मारूयात असं समजा, चालेल. आणि मला पण मनापासून शेअर कराव्याशा वाटल्या काही गोष्टी, म्हणूनच मी आलीये तुमच्या समोर आज.
देवळी, सोलापूर, पुणे, भंडारा, कोल्हापूर. खूप छान. मस्त मस्त मस्त. गोंदिया. बर. मी आपल्या पोस्टरमध्ये घाटकोपर मुंबई सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे. सो माफ करा, मी सेशनला लवकर सुरुवात करते, ऑलरेडी लेट झालेला आपल्याला. सो मला एक गोष्ट सांगा की किती लोकांना आजही वाटतं की मॅडम सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, तो लगेच काहीतरी राहतंय मागे. असं किती लोकांना वाटतंय की बघा, आणि प्रॉब्लेम मोस्टली 4 गोष्टींच्या रिलेटेड असू शकतात. तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या 4 गोष्टी रिलेटेड असतात. पहिली गोष्ट आहे हेल्थ, आरोग्य. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे मनी म्हणजे पैसा. तिसरी गोष्ट आहे रिलेशनशिप म्हणजे नातं. बरोबर. आणि करिअर, नोकरी म्हणा, जॉब म्हणा, किंवा स्वतःबद्दल काही काही असू शकतं करिअरच्या बाबतीत. राईट. सो किती लोकांना आता मनापासून असं वाटतंय की अजूनही माझे प्रॉब्लेम आहेत तसेच राहत आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष झालंय, परिस्थिती काही बदलत नाहीये. वाटतंय खूप लोकांना. बराच वेळा असं वाटतं की सगळं मिळतंय पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. वाटतंय. किती लोकांना वाटतंय असं मनापासून. आणि मी सांगते हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर. ठीक आहे. या 4 बाबतीतच प्रॉब्लेम असतील. राईट. ओके. सो प्रत्येकाला कुठला तरी एक प्रॉब्लेम आहे का? आता ठीक आहे, गावाची नावं आपण नको लिहूयात. ओके. मला माहिती आहे सगळीकडून आलेली आहेत लोक. सो मला ह्याचं उत्तर एक हवंय की प्रत्येकाला हा एक प्रॉब्लेम आहे का? हेल्थच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत प्रत्येकाला आहे प्रॉब्लेम. आहे. कुठेतरी वाटतंय कमी पडतंय हो मॅडम, थोडस कसं करायचं. हो ना. सो येस, नक्कीच नक्कीच. आणि असं काही झालंय का की हे पॅटर्न खूप वर्षानुवर्ष चालू आहे? एखादं रिलेशनशिप खराब असेल, मी नाही म्हणत की हजबंड वाईफ, आपलं रिलेशन म्हणजे आपल्याला वाटतं की नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा आपला पार्टनर, असं नाही. ठीक आहे. आई वडिलांच्या बाबतीत, सासू सुनांच्या बाबतीत, जावा जावा असतील सुद्धा, भाऊ भाऊ असतील सुद्धा, बहिणी बहिणी असतील सुद्धा, सगळेच रिलेशन आहेत. आपली मैत्रीण पण, हे पण एक मैत्रीचं नातं आहे, ते सुद्धा रिलेशनशिप आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी झालाय प्रॉब्लेम, किंवा अजूनपर्यंत तो प्रॉब्लेम चालू आहे ही गोष्ट. राईट. कबूल आहे. राईट. कुठेतरी पैसा येतोय पण कमी वाटतोय. सगळ्याच गोष्टी पटकन पूर्ण नाही होत आहे, अजूनही चालू आहे. हो हो. येस. ठीक आहे. सो थोडीशी माझी लाईफ स्टोरी आज मला सांगावीशी वाटतेय. ठीक आहे. भले मी आज फाउंडर म्हणून तुमच्या समोर बसली आहे, पण मी, माझं माहेर खोपोली आहे, म्हणजे खोपोलीतून मी ठाण्यामध्ये आली लग्न करून. सो त्याच्यानंतरचे काही दिवस आणि मला मुलगा झाला. 1 वर्षाने मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर आम्हाला समजलं की मुलगा जो माझा आता आहे 15 वर्षाचा, आणि त्याला आहे ऑटिझम. माझा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. माझा मुलगा बोलत नाही. आणि ही आज गोष्ट मला सांगावीशी वाटते, कारण खूप स्पेशल मुलांचे पॅरेंट्स आहेत, हा प्रॉब्लेम म्हणून घेतात की अरे यार मलाच असं मूल, म्हणजे मी समोर एक्झाम्पल बघितलेले आहे की आमच्या नशिबात हे मूल असं का आलं, म्हणजे किती प्रॉब्लेम, आता आम्ही काय करू, कसं करू काय, आणि किती रडत बसतात. ओके. सो या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत. मे बी तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये कुठेतरी तुम्ही बघितलं असेल स्पेशल चाइल्ड. ठीक आहे. आता यांच्यामध्ये पण बरेच प्रकार असतात. MR असतात, काही ऑटिझम असतात, काही डाऊन सिंड्रोम असतात, बरेच असतात. त्यांना आपण सगळेच मतिमंद सगळ्यांना बोलतो, पण असं नसतं. त्याच्यामध्ये पण बरेच 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 प्रकार असतात. ठीक आहे. सो ऑटिझम हे कळल्यानंतर माझी फॅमिली पूर्ण डाऊन झाली होती. माझे हजबंड रडायला वगैरे लागले होते. पण त्या सिच्युएशन मध्ये पण मला काही माहिती नव्हतं ठाण्यामधलं, तरी सुद्धा मी संशोधन करायला घेतलं. डॉक्टर काय करू शकतो, थेरपी करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, सगळे प्रयत्न त्याच्यासाठी सुरू झालेले. ओके. त्यावेळेला माझा मुलगा 2 वर्षाचा होता, तेव्हा मी त्याला थेरपी, हे ते सगळे डॉक्टर वगैरे सगळं करत होते. आजही तो पूर्णपणे बोलत नाही, काही शब्द बोलतो.
ओके. सो ही एक सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आहे आणि मी त्याला कधीच प्रॉब्लेम नाही म्हटलं. त्याला कायम नॉर्मल मुलासारखंच वाढवलेलं आहे, अजून सुद्धा तसंच वागते. एक नॉर्मल आई असते, जसं आपल्या मुलांना रागवते बोलते तशा प्रकारेच मी वागते. खूप लोकांना हे चॅलेंजिंग वाटतंय की बापरे कसं सहन केलं असेल, काय केलं असेल. असं काही नाहीये. आणि काय माहितीये का, ही एक मनाची पावर आहे. मी मनाशी घेतलं की आहे ना, मला दिलेलं बाळ आहे ना, तर त्याला मला सांभाळायचं आहे. मला दिलं कारण मी कुठेतरी स्ट्रॉंग असेल, माझ्यात ती पॉवर असेल त्याला सांभाळायची. ठीक आहे. ही पॉझिटिव्हिटी घेतली आणि मी करायला लागलो. तिथे नाही हस्बंड नाही फॅमिली, पूर्णपणे सपोर्ट असा कोणाचा नसताना सुद्धा त्याला मी पूर्णपणे त्याच्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या, त्याच्या स्कूल पासून हे पासून सगळं काही. आणि माझ्याच एका फॅमिलीमध्ये असाच एक मोठा आहे त्याच्यापेक्षा, माझ्या मुलापेक्षा, त्याला त्यांनी शाळेमध्ये सुद्धा नाही टाकलं. तिकडे ते करायला गेले तंत्र मंत्र तांत्रिक. बाबा अरे काय झालं, ह्याच्या अंगात भूत गेलं, म्हणजे काहीतरी झालं, ह्याच्या अंगात आलेलं आहे, बाहेरची बाधा आहे. सो ते लहानपणापासून त्याला तंत्र मंत्र हे सगळं करत बसले, देव वगैरे करत बसले. नक्कीच ती श्रद्धा आहे, देवाला पण मी मानते. मी सुद्धा आस्तिक आहे, बरंच काही करत असते देवाचं. आणि मी मानते माझ्या गुरुवर, माझ्या देवावर मला नक्कीच विश्वास आहे. आणि काही गोष्टी ज्या आजपर्यंत आल्या समोर त्या पूर्ण करायची ताकद पण तोच देत असतो. ठीक आहे. आणि कुठेतरी मी सांगू का, युनिव्हर्स एक कनेक्शन क्रिएट करतं. आज तुम्ही मला ऐकताय ना, ही पण त्याचीच इच्छा आहे, युनिव्हर्सची इच्छा आहे. युनिव्हर्सला तुम्ही देव म्हणा, गुरु म्हणा, तुम्ही ज्याला मानताय त्याला म्हणा. ठीक आहे. हे कनेक्शन बिल्ड होणं त्याचीच इच्छा आहे, म्हणून तुम्ही आज सेशनला आहात. ठीक आहे. आता खूप लोक ते एक्झाम्पल देतात, माझ्या भावाचा मुलगा आहे असं आहे तसं. ठीक आहे, मला माहितीये खूप मुलं आहेत आणि हे चॅलेंजेस फेस करत आहेत. ठीक आहे. सो हे चॅलेंजेस त्यांच्यासाठी पण माझ्यासाठी नव्हतं. मी खूप लाईटली घेतलं. माझा मुलगा एका जागेवर बसत नव्हता, भयंकर हायपर होता, नुसता पळायचा. ठीक आहे. तरी सुद्धा खूप मुलांना अशा ठिकाणी घेऊन जात नाही जिथे फंक्शन असतात, फॅमिली फंक्शन, किंवा जिथे आम्हाला जायचंय, आमचं नाव खराब होईल, लोक काय विचार करतील, काय बोलतील, हे सगळं असायचं. पण मी माझ्या मुलाला सगळीकडे घेऊन गेलेली आहे. ठीक आहे. ऑटिझम आहे हे मला सांगायला अजिबात काही वाटत नाहीये, कारण हे निसर्गतः आहे आणि हा काही रोग नाहीये. ठीक आहे. आणि जे आहे ते आहे, ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर काम करणं, हे मी तेव्हापासून करत आलेले आहे. ओके. सो मी त्याच्यावर कायम थेरपी, डॉक्टर, जे मला शक्य होईल ते करत असते. आणि आता सुद्धा हिलिंगच्या अशा काही गोष्टी मी त्याच्यासाठी केल्या की त्यांनी माझा मुलगा कोविडमध्ये माझ्या बरोबर होता तेव्हा आधी मी त्याला पाळणाघरात ठेवायचे. फायनान्शियल इश्यू पण असायचे, कारण घरच्यांची अशी अट होती, तू जॉब करायचा भले काही होऊ दे, आम्हाला पैसा हवा. ठीक आहे. सो हे सगळे प्रॉब्लेम मी सुद्धा फेस केलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये. असं नाहीये की तुम्हालाच करावं लागतंय, तुम्हालाच पैशाचे प्रॉब्लेम, सगळीकडून एक एक टप्प्यातून मी आलेली आहे. फॅमिली सपोर्ट नव्हता, फॅमिलीची भांडणं, हे ते सगळं सगळं काही घडलेलं आहे. आणि एवढंच नाही तर मी मानसिकरित्या मी सुद्धा हल्लेली आहे. मी सुद्धा ट्रीटमेंट, गोळ्या सुरू केल्या डिप्रेशनच्या. ठीक आहे. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कंडिशन मधून जात असतो. सो हे सगळं मी सुद्धा अनुभवलेलं आहे. असं नाहीये की पटकन आले तुमच्या समोर बसले ऍज अ फाउंडर म्हणून. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी सुद्धा हँडल केलेली आहे. त्याच्या मागचं एक कारण नक्कीच आपण म्हणतो ना की देवाची कुठेतरी कृपा असते की सगळ्या गोष्टी निभावतात आपल्या. तर त्यामध्ये एक अशी गोष्ट होती की खरं तर या सगळ्या गोष्टी मला जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना सिक्रेट पुस्तक वाच किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन या सगळ्या गोष्टी मी वाचलेल्या होत्या. माहिती होतं. पॉझिटिव्हिटी कधी मी वापर त्याचा केला नव्हता. 14 वर्षापासून या सगळ्या प्रॅक्टिस मी करतेय. ठीक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करतेय, थोडी पॉझिटिव्हिटी यूज करतेय, बऱ्याच गोष्टी यूज करते. आणि खूप लोकांना हे सुद्धा माहिती असेल की 1 वर्षाआधी माझ्या बाबतीत अजून एक गोष्ट घडली होती. माझ्या बिझनेसच्या बाबतीत पार्टनरशिप होती आमची. सो पार्टनरशिपमध्ये पण बरीच भांडणं झाली, फ्रॉड झाले. सो मी त्यांच्यावर केस केली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर एखाद्याला असं वाटलं असेल की बापरे, की ही पूर्ण कोलमडलेली आहे, आता ही काही उभी नाही राहत. मी खोटं नाही सांगत, जेव्हा पार्टनरशिपचा प्रॉब्लेम झाला, खूप प्रॉब्लेम झाले होते, त्यावेळी 10 दिवस मी फक्त घेतले. ते कशासाठी? ते स्वतःवर काम करायला, की आता मी काय सोल्युशन काढू. आणि तेव्हा हे बिलियनियर ड्रीम्स उभं राहिलं.
मला नाही माहिती बिलिनियर ड्रीम्स पुढे कसं घडणार, काय होणार, कसं होणार. ठीक आहे. सो सुरुवात माझ्या डोक्यामध्ये आलं की इथे थांबायचं नाहीये मला. ठीक आहे. वाट मला शोधायची आहे, मला काहीतरी मार्ग हवाय, मला करायचंय बस. सो रात्रंदिवस मेहनत 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 फक्त करत गेले. मला काहीतरी वेगळं करायचंय, मला स्वतःचं काहीतरी करायचंय आणि बिलिनियर ड्रीम्स उभं राहिला. आणि इथे मी अनाउन्समेंट सुद्धा केली अक्षय तृतीयाला, अजून वर्ष पण नाही झालं. ठीक आहे. तुम्ही रिझल्ट बघताय, सध्या आपली कंपनी नंबर 1 ला आहे, कारण इतक्या सगळ्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत. ओके. सो माझे हे थोडे लाईफ चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम्स म्हणा, तुमच्या शब्दात प्रॉब्लेम असेल, मी त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम नाही म्हणत, मी चॅलेंजेस म्हणते, किंवा माझ्या समोर आलेल्या गोष्टी त्या मला फेस करायच्या, त्यातून मला मार्ग काढून जायचंय. नुकतंच मी आयसीयू मध्ये सुद्धा ऍडमिट होती, हेल्थ इश्यू झाले होते, असं नाहीये. ठीक आहे. ते पण माझ्या बाबतीत झाले. आत्ताचीच गोष्ट, जानेवारी महिना सुरू झाल्यानंतरच आयसीयू मध्ये मी ऍडमिट झाले होते, जास्त थोडंसं हेल्थ इश्यू झाले होते. त्यातून पण मी बाहेर येऊन, तेव्हा पण आपण माहितीये समर्पण हा प्रोग्राम सुरू केला डोनेशनचा, डिजिटल स्मार्ट सखी सुरू केलं. मी कुठेही थांबली नाहीये. मी कुठेही थांबली नाहीये की मला अडचण आली, मला प्रॉब्लेम आला, आत्ता मी काय करू, सगळं संपलं बाबा, मला कोणीच नाहीये, मला कोणाची साथ नाहीये, आधार नाहीये, आता मी नाही काही करू शकत. मी हा विचारच नाही केला. खरं सांगते, मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे, मी प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन शोधलंय. आणि त्यामुळे आज तुमच्या समोर हा बिझनेस तुम्ही बघताय, ऍज अ फाउंडर म्हणून मला बघताय. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आजूबाजूला आहेत, एकदम काही सगळं संपत नाही की संपला प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम संपला, आता मी सुखी आहे, असं नाही होत. ठीक आहे. पण आपली मानसिकता काय, आपण त्याला समोर कसं फेस करतो, हे पण गरजेचं आहे. आणि या सगळ्या टेक्निक मी यूज केल्या. तुम्हाला माहिती आहे का, फायनान्शियल प्रॉब्लेम होते तेव्हा पण मी हे सगळं करत आहे. आता मी खरंच व्यवस्थित आहे, थँक्यू सो मच. सगळे विचारतायत मला, आता मी बरी आहे. ओके. सो लक्षात घ्या. आणि कसं आहे, क्लायमेट थोडंसं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच आपल्या हेल्थची काळजी घ्यायची आहे. उन्हाळा आहे, थोडंसं क्लायमेट चेंज होत आहे, बऱ्याच गोष्टी येत आहेत. आणि ते युद्ध वगैरेचं ऐकल्यानंतर अजून डोकं खराब होतं. कृपया असं काही बघत बसू नका. आपली लाईफ आहे, वर्तमानात जगा, सगळ्यात पहिली गोष्ट तर. ठीक आहे. सो कोणाकोणाला असं वाटतं की माझं दुःख मोठं आहे आणि ते कधीच सॉल्व्ह होणार नाही, असं वाटतंय का एवढं सगळं माझं ऐकून? आणि जर मी सोल्युशन काढू शकते, मी यातून जाऊ शकते, तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्हाला हवंय माझ्याकडून सोल्युशन याचं, की कसं पटकन सोल्युशन निघालं मॅडम, कसं तुम्ही पटकन इतक्या गोष्टीला बाहेर आलात, लगेच 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 कसं बाहेर येऊ शकतो माणूस? थोडा वेळ तरी लागेल ना, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना. असं वाटलंच नाही की तुमच्यामध्ये हे प्रॉब्लेम झाले होते? वाटतंय सगळ्यांना ही गोष्ट, की इतक्या पटकन कसं बाहेर निघू शकतो एखादा व्यक्ती? राईट? सगळ्यांना वाटतंय. हे तुम्ही सुद्धा करू शकता. काही नाही, लाईफ खूप इझी आहे, मी खरंच सांगते. आयुष्य खूप सोपं आहे. फक्त आपण आपल्या विचारावर, आपल्या प्रयत्नावर आणि आपण काय करतो त्याच्यावर आहे. सो मी नेहमी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करते. मी स्वतः हिलर आहे. मला सांगायला आवडेल, मी रेकी शिकलीये, मी एंजल थेरपी शिकलीये. ठीक आहे. डीएनए हिलिंग शिकलीये मी. त्याच्यानंतर खूप सारे माझे जवळजवळ 20 ते 25 मेंटॉर्स आहेत, ज्यांच्याकडून मी स्पिरिच्युअल हिलिंग शिकलेली आहे, स्पिरिच्युअल गोष्टी शिकलेल्या आहेत. जवळजवळ आतापर्यंत 20 ते 25 लाख मी खर्च केलेले आहेत नवीन स्किल शिकायला. स्किल शिकण्यासाठी मी कधीच मागे पडत नाही. मला शिकायचंय, मला करायचंय आणि मी करणार. त्याच्यामुळे हे आयुष्य मला सोपं वाटतंय. किती लोकांना वाटतंय की खरंच आम्ही पण शिकलो असतो तर काही गोष्टींचं सोल्युशन निघालं असतं ना मॅडम. कुठेतरी एक गोष्ट अशी वाटते की या गोष्टीतून मी अजून पण अडकून पडलेली आहे आणि मी बाहेर पडत नाहीये. किती लोकांना वाटतंय हे खरंच ही गोष्ट आहे, अजून मी बाहेर पडत नाहीये? कोणाच्या बाबतीत आहे मला सांगा, कोण कोण आहे? काहीतरी एक गोष्ट आहे मॅडम जी अजून पण खुपतीये, मी बाहेर नाही पडत आहे. आज मी सोल्युशन तुम्हाला देते. रेडी आहे सगळे? सगळे रेडी आहेत? ऐकायला सगळे रेडी आहेत? व्हेरी गुड. किती लोक बिलिनियर ड्रीम्स मधून आहेत, प्लॅटिनियम मेंबर्स मधून आहेत, ज्यांनी हे सेशन अटेंड केले होते माझे, ज्या गोष्टी मी शिकवल्या होत्या? कोणी कोणी केलंय? व्हेरी गुड. राईट.
सो कोण कोण मला तुम्ही मला सॉरी मेसेजमध्ये पण सांगू शकता किती लोकांच्या बाबतीत चेंजेस आलेत. ठीक आहे. बिलिनियर ड्रीम्स जेव्हा सुरू केलं तेव्हा खूप लोकांच्या आयुष्यामध्ये पण चॅलेंजेस होते मॅडम. थोडे पैशाच्या बाबतीत गडबड होतीये, समजत नाहीये, घरी प्रॉब्लेम आहे. तर काही टेक्निक्स मी बिलिनियर ड्रीम्स मध्ये ज्यांचे पॅकेज प्लॅटिनियम आहे त्यांच्यासाठी माझी पर्सनल मेंटॉरशिप असते. सो त्यातून सुद्धा खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. ते सेशन आठवड्यातून एकदा असतं. तर आठवड्यातून एकदा शिकून पण त्यांनी त्या गोष्टी करून पण त्यांना ते अनुभव आलेले आहेत. येस, लॉ ऑफ अट्रॅक्शन मी शिकवलं होतं, त्याच्यामध्ये वॉटर मॅनिफेस्टेशन शिकवलं होतं, त्याच्यामध्ये मी विजन बोर्ड शिकवला होता, पॉझिटिव्हिटी देत आली नेहमी. ठीक आहे. आणि मी माझ्या सगळ्या मेंबर्सना नेहमी हिलिंग देत असते, माझ्याकडून नेहमी ब्लेसिंग देत असते. त्याच्यामुळेच कुठेतरी अडकलेली गोष्ट ही तुम्हाला तिथे सुटलेली दिसते. ठीक आहे. आणि आज ही पॉवर तुमच्यामध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. मी खूप ग्रेट आहे म्हणून नाही सांगत आहे, लक्षात घ्या. ही पॉवर जी माझ्यामध्ये आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मनामध्ये किंवा आपल्यामध्ये काय खजिना लपलाय हे तुम्हालाच माहिती नाहीये. सो आज ते मी तुम्हाला दाखवायला आलेली आहे की तुमच्यामध्ये पण तेवढीच पॉवर आहे की तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी आरामात सॉल्व्ह करू शकता. आणि आयुष्यात काय हवंय? सगळ्यात आधी पैसा. मोस्टली लोकांचं एकच असतं, मॅडम पैसा कमी पडतोय, पैसा हवाय. आणि जे खरंच आता आजाराला सामोरे जात आहेत त्यांची मनापासून इच्छा असेल, मॅडम पहिले हे बरं होऊ दे, पहिले किती दिवस झाले सारखं चालू आहे आजारपण घरामध्ये, पहिले बरं वाटू दे बाबा सगळ्यांना. ठीक आहे. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी पहिली इच्छा असेल बरं वाटू दे, माझा आजार बरा होऊ दे, माझी हेल्थ चांगली होऊ दे. किती लोक असे आहेत जे आता सध्या हेल्थ इश्यू प्रॉब्लेम किंवा घरामध्ये किंवा तुम्हाला थोडंसं वाटतं की बरं नाहीये मॅडम, सारखं चालू आहे. किती लोक आहेत ते एच टाईप करतील चॅटमध्ये. किती लोक आहेत ज्यांना घरामध्ये आणि स्वतःमध्ये थोडंसं असं बरं नाहीये, बरेच दिवस चालू आहे. किती लोक आहे एच टाईप करा. ओके. घरामध्ये सुद्धा मी सांगते, तुम्हाला असं वाटत असेल की मुलगी आहे, मुलगा आहे, हजबंड आहेत, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत. ठीक आहे. सारखं आजारपण चालू असं किती लोकांना वाटतं एच. ओके. एच टाईप करा. येस टाईप नाहीये, एच टाईप करा. एच. ओके. किती लोक सध्या पैशाचा प्रॉब्लेम फेस करतात? त्यांनी एम टाईप करा. लाजू नका, सगळं मी सहन करून झालंय, आता आपला प्रॉब्लेम कसा सांगायचा सगळ्यांसमोर, असं काही नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम आहेत सगळे, आणि ते सॉल्व्ह करू शकतात. त्यासाठी मी आलेली आहे तुम्हाला सोल्युशन द्यायला. एम टाईप करा. मनी प्रॉब्लेम साठी एम टाईप करायचं आहे. येतोय पण कमी पडतोय है ना, पैसा येतोय कमी पडतोय. एम. किती लोक करिअरच्या बाबतीत मागे आहेत? इथे नाही फक्त बिलियनियर ड्रीमची लोक नाहीये, बाहेरची लोक पण असू शकतात. ठीक आहे. जॉबमध्ये बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतोय मॅडम, कारण क्लायंटच मिळत नाहीये, कुठे जाऊ तिथे जॉबच टिकत नाहीये. त्यांनी सी टाईप करायचं. सी फॉर करिअर. तुम्ही नाही किंवा तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुमच्या हस्बंडच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत करिअरचे इश्यू आहेत. सी. किती लोकांना नात्यात प्रॉब्लेम आहे? रिलेशनशिप. आर. आर टाईप करा. ओके. बघा, लक्षात घ्या की कुठलीही प्रॉब्लेम लगेच चुटकी मारली आणि जादू झाली असं होत नाही. ओके. सो त्याला सुद्धा तुम्हाला थोडंसं त्याच्यावर काम करायला लागणार आहे. आणि मी असं नाही बोलत आहे की बाबा काहीतरी वेगळं असं करा, मी इथे खरंच मंत्र तंत्र शिकवायला नाही आली आहे, जादू करायला नाही आली आहे. प्लीज, जे काही आहे ना ती जादू तुमच्याच मनामध्ये आहे आणि तुम्हीच त्या गोष्टी चेंज करू शकता. ओके. द सिक्रेट पुस्तक जर कोणी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की त्यांनी चष्म्याचा नंबर एका रात्रीत हिलिंग करून दुसऱ्या दिवशी त्यांनी चष्म्याचा नंबर, त्याचे डोळे ठीक केले. ठीक आहे. सगळ्या गोष्टी हील होऊ शकतात. तुमची हेल्थ असू दे, रिलेशनशिप असू दे, पैसा असू दे, करिअर असू दे, काहीही असू दे. ठीक आहे. सगळ्यात पहिले एकच मी सांगते, छोटसच सांगते, त्याला काही पैसे लागणार नाहीयेत. सगळ्यात पहिले शब्द.
किती लोक आज हा शब्द बोलतात, माझं नशीब खराब आहे, मला नाही मिळालंय. मनापासून कबूल करा, माझं पण झालंय, माझ्या बाबतीत झालंय. किती लोक हे कबूल करतात, आज बोलत आहेत, सतत बोलतात, माझ्या नशिबात नाही, माझ्या नशिबात नाही, माझं नशीब. किती लोक बोलतात, किती नशीब किती लोकांचे खराब आहे जरा सांगा. किती बापरे, एवढं दुःख घेऊन बसलात ना तुम्ही जगाचं, खूप नशीब खराब ना, काय करणार ना. किती लोक आहेत जे सतत बोलतात माझं नशीब खराब आहे. छोटस सोल्युशन देते, ओके, छोटस सोल्युशन देते, हे बोलणं पहिले बंद करा. माझं नशीब खराब आहे बोलणं बंद करा, ठीक आहे. अरे मोबाईल आहे तुमच्याकडे, लोकांकडे मोबाईल असतात का? तुमच्याकडे हातपाय, टाईप करायला हात आहेत, ठीक आहे, बघायला डोळे आहेत. ज्यांच्याकडे डोळे नाही आहेत ना, ते डोळ्यासाठी किती लाखो रुपये खर्च करतात, डोळे नसतात त्यांना. माहितीये सगळ्यांना ही गोष्ट, माहितीये है ना? डोळे नसतात, जर डोळे बसवायचे असेल तर लाखो रुपये खर्च होतात. तुमच्याकडे आहे का? तुम्ही लखपती आहात, तुमच्याकडे डोळे आहेत, राईट? ओके, हात आहेत, मोबाईल पण आहे तुमच्याकडे. अरे तुम्ही किती नशीबवान आहे ते तुम्हाला सांगते मी. इथे लोकांना वाटतंय माझं नशीब खराब आहे, पण लक्षात घ्या, तुम्ही फक्त आजूबाजूला नजर टाका, किती गोष्टी तुमच्या घरामध्ये, वर तुमच्या छप्पर आहे, पंखा फिरतोय, टीव्ही आहे, मोबाईल आहे, मुलं आहेत घरात, सगळं आहे. सगळं असून आपण म्हणतो नशीब खराब. एखादी गोष्ट नसेल तरी पण माणूस म्हणतो माझं नशीब खराब. ठीक आहे, चला एक छोटीशी एक्सरसाइज मी देतीये. सगळे रेडी आहेत का? त्यामध्ये आपण चेक करू खरंच नशीब खराब आहे की नाही. कोण कोण करणार? रेडी आहेत? किती लोक रेडी आहेत एक्सरसाइज करायला? रेडी आहेत? ओके, चलो पटकन पेन आणि पेपर घेऊन या. हे आधी पण अनुभवलं असेल तरीही घेऊन या, आपण पुन्हा करूयात, विसरला असाल तुम्ही. घेऊन या, 1 मिनिट देते, पटकन घेऊन या. नशीब खराब वाले आपण एक्सरसाइज करूयात आणि चेक करूयात किती नशीब खराब आहे. चलो, ज्यांनी पेन आणि पेपर आणलेला आहे त्यांनी मेसेज करा, आय एम रेडी. तुम्ही रेडी असाल तर रेडी टाईप करा. क्या बात आहे, 630 लोक आहेत आपल्याकडे आता, रेडी आहेत. व्हेरी गुड, खूप छान. ओके, सो आता ज्यांनी मला सांगितलंय तुम्हाला खूप लोकांना हेल्थचे इश्यू चालू आहेत, रिलेशनशिपचे इश्यू चालू आहेत, मनी प्रॉब्लेम आहे, करिअरचा इश्यू आहे, ठीक आहे. सो तुमचे प्रॉब्लेम जे आहेत, ओके, ते प्रॉब्लेम एका पेपरवर लिहायचे आहेत. थोडक्यात लिहा, एका शब्दात लिहा, एका वाक्यात लिहा, सुरू करा लिहायला. ओके, पेन आणि पेपर साधा घेतला तरी चालणार आहे. ओके, सगळे रेडी आहे? चला, तुमचे प्रॉब्लेम राहायला सुरुवात करूयात. माफ करा मी हसतेय, पण खरंच सांगते, नाही असेल तुमचे प्रॉब्लेम, लिहायला सुरुवात करूयात. माझ्याकडे बघू नका प्लीज, लिहा. सगळ्यांना चेक करायचंय, रियालिटी चेक द्यायचंय. सो लिहायला सुरू करा एका पेजवर जे पण प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी ना सायंटिफिक भाषेत जास्त काही सांगणार नाहीये, कारण ते सर्वसामान्यांना कळेल अशाच भाषेत सांगणार आहे. काळजी करू नका, सोप्या भाषेतच गोष्टी सांगणार आहे. सुरू करा लिहायला. जे प्रॉब्लेम तुम्ही सध्या फेस करताय, सध्याला, हा लहानपणी असं झालं होतं ते नाही, आता या मोमेंटला, या महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यात 1-2 महिन्यामध्ये, ते लिहा. लहानपणी हा मला तसा बोलला, तेव्हा असं झालं, ते नकोय मला. सध्याला काय. आवाज ब्रेक होतोय? आवाज क्लिअर येतोय का? माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? थँक्यू. प्रॉब्लेम लिहायला सुरुवात करा, तुम्हाला वेळ देतीये. मनी, पैशाच्या बाबतीत अडचण आहे, काही कमी पडतंय. रिलेशनशिपच्या बाबतीत काही आता कमी पडतंय. ओके, किंवा कुठल्याही एरियामध्ये सध्या अडचण तुम्हाला काय आहे, कुठला प्रॉब्लेम तुम्हाला वाटतोय हे नाहीये आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला समजताय कमनशिबी, त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही नशिबाला दोष देताय. या गोष्टीमुळे या गोष्टी सतत चालू आहेत, म्हणून माझं नशीब खराब आहे असं वाटतंय. लिहून झाले पण सोनाली? अच्छा, व्हेरी गुड. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी झालंय म्हणून किंवा डन म्हणून मेसेज करा. डन म्हणून मेसेज करा.
ग्रेट. व्हेरी गुड. झाले लिहून? चलो सेकंड पेज ओपन करूयात. सेकंड पेज ओपन करूयात. ओपन. चल. सो सेकंड पेजवर आता येतोय ना आवाज? आवाज क्लिअर आहे ना? कॉल येत होता म्हणून मी तो कट केला. ओके. सेकंड पेजवर तुम्हाला लिहायचं आहे हेल्थ. हेल्थच्या बाबतीत सध्याला तुमचे अवयव ठीकठाक आहेत? ओके आहेत? ठीक आहे, लिहा. माझे अवयव सगळे व्यवस्थित आहेत. ओके. माझी हेल्थ चांगली आहे. सगळे श्वास घेत आहे. ओके. ओके ना? असं नाही बोलत आहे. श्वास घेताय ना सगळे? बोलता येत आहे? ओके. पायाने चालता येत आहे? हेल्थ व्यवस्थित आहे? पायाची हेल्थ व्यवस्थित आहे? हात व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे? डोळ्यांनी बघता येत आहे? कानाने ऐकता येत आहे? इश्यू नाही आहे? ओके. हेल्थ ओके. ठीक आहे, लिहा. माझी हेल्थ चांगली आहे आणि जे पण तुमचे अवयव चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, लिहायला सुरुवात करा. हेल्थच्या बाबतीत अवयव कुठले कुठले चांगले आहेत लिहायला सुरुवात करा. सुरू करा लिहायला. हेल्थच्या बाबतीत लिहायला सुरू करतोय आपण. माझे डोळे व्यवस्थित आहेत, कान व्यवस्थित आहेत, ठीक आहे, डोकं व्यवस्थित आहे, मेंदू व्यवस्थित आहे. ओके. हात पाय ओके व्यवस्थित आहेत. मोबाईल बघू शकतो, डोळे चांगले आहेत. लिहायचं आहे, इथे नका लिहू. पेजवर लिहा, पेपरवर लिहा. तुमचे सगळे अवयव कुठले कुठले चांगले आहेत लिहा जरा. लिहिलं? ओके. चलो. मनी रिलेटेड, पैशाच्या बाबतीत प्रॉब्लेम सगळ्यांनी करायचा आहे हे. ओके. पैशाच्या बाबतीत प्रॉब्लेम सध्या. पैसा कसा बघायचा माहितीये का? ओके. मी जे कपडे घातलेत ना ते पैशाने विकत घेतलेत. सो हा पण पैसाच आहे. पैशाने कुठली कुठली गोष्ट विकत घेतली आहे जरा आजूबाजूला नजर टाका. घरामध्ये असाल तर घरामध्ये, बाहेर असाल तर बाहेर. स्वतःला बघा. पैशामुळे काय काय वस्तू विकत घेतल्यात लिहा. पैशामुळे काय काय मिळालंय तुम्हाला, याचा अर्थ तुमच्याकडे पैसा आहे. लिहा. जे दिसतंय त्याबद्दल लिहा. पटापट लिहायला घ्या. फास्ट फास्ट फास्ट. इथे नका लिहू. ओप्पो कोण आहे? ओप्पो 2477. इथे नका लिहू. अहो इथे नका लिहू. 2477 पेज मध्ये लिहा. तुमच्या पेपरवर लिहा. तुम्हाला आजूबाजूला काय दिसतंय? पैशाने विकत घेतलंय? येस, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे. बरोबर. खोटं बोलताय ना? लिहा काय काय घेतलंय पैशाने. कुठल्या कुठल्या गोष्टी आल्यात पैशामुळे. फास्ट 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 फास्ट. रिलेशनशिपच्या बाबतीत ज्यांना वाटतंय ठीक आहे, पैसा करिअर आता थोडक्यात सेमच पकडूयात आपण. रिलेशनशिपच्या बाबतीत तुम्हाला कोणी कोणी मदत केली आजपर्यंत? तुमची काळजी कोण घेतं? तुमची जवळची व्यक्ती कोण आहे आणि त्यांनी कधी कधी मदत केली? किंवा तुमची आवडती व्यक्ती कोण आहे? ती तुम्हाला का आवडती व्यक्ती वाटते? ठीक आहे, ही व्यक्ती मला आवडती आहे. मैत्रीण असू दे, बहीण असू दे, नवरा असू दे, बायको असू दे, सासू सून कोणी असू दे, लांबचं असू दे तरी पण चालेल. लिहा त्यांच्याबद्दल. आवडती व्यक्ती कोण आहे? त्यांनी मला कधी मदत केली होती का? ही व्यक्ती माझी काळजी घेते. इथे नका लिहू. इथे नका लिहू. तुमच्या पेजवर लिहायचंय. ह्याच्यावर लिहायचंय. ह्याच्यावर. आई सगळ्यांचीच आवडती. हो ग्रेट. फ्रेंड आहे, आई आहे, वडील आहेत, जे आवडती व्यक्ती आहे, मला मदत केली होती, जे काही आहे ती लिहा ना. म्हणजे मदत केली होती, का आवडतात तुम्हाला. लिहूयात आपण सगळे. ओके. लिहिताय संपत नाहीये ना? है ना? हात दुखायला लागला ना? किती मिळालंय आयुष्यात तुम्हाला. आणि जरा प्रॉब्लेमची लिस्ट ओपन करा. कुठली लिस्ट मोठी आहे? जे मिळालेलं आहे ती लिस्ट मोठी आहे का प्रॉब्लेमची लिस्ट मोठी आहे? जरा सांगा मला. कुठली लिस्ट मोठी आहे तुमची? प्रॉब्लेम लिहिलेली लिस्ट मोठी आहे
का जे आता मी सांगते काय काय मिळालंय ते लिहा. कुठली लिस्ट मोठी वाटली तुम्हाला? जी मिळालंय ती मोठी वाटते? संपतच नाही ना, किती गोष्टी आयुष्याने दिल्यात मला. ठीक आहे, ओके. सो जर तुम्हाला आयुष्याकडून हव्या त्या गोष्टी हव्यात आणि सतत असं वाटतंय की मी कमनशिबी आहे, तर ही एक्सरसाइज करा. तुम्ही स्वतः जाणून घ्या तुम्ही खरंच कमनशिबी आहात का. आता किती लोकांना वाटतंय मी कमनशिबी आहे, माझं नशीब खराब आहे? जरा सांगा किती लोकांना अजूनही वाटतंय? एवढी लिस्ट आपण काढली आहे, किती मिळालंय तुम्हाला? नाही वाटत ना? सो ही एक्सरसाइज करा. ही एक्सरसाइज बरोबर एक गोष्ट करायची आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, थँक्यू म्हणा. कधीतरी बोलतो का हो देवाला आपण थँक्यू? तक्रार बोलायला, नवस बोलायला सगळे जातात ना, देवा असं झालंय बरं कर रे बाबा, मग तुला नारळ देईन, सोन्याचं काय देईन, हे देईन, है ना. नवस बोलायला जातो की नाही? सगळ्यांनीच केलेलं आहे एकदा तरी नवस, आपल्या घरामध्ये झालेला आहे ना प्रत्येकाच्या बाबतीत नवस. प्रॉब्लेम झाला की नवस बोलायला जातो देवाकडे. पण जे मिळालंय त्या बाबतीत कधी थँक्यू बोललात का देवासमोर? आपण कधी जाऊन बोलतो की देवा एवढं सगळं दिलंय रे आयुष्यामध्ये, खरंच थँक्यू. खूप लोकांचं स्वप्न आहे जे तुम्ही आयुष्य जगताय, माहितीये का? खूप लोकांचं हे स्वप्न आहे जे तुम्ही आयुष्य जगताय. सगळ्यांकडेच घरं नाही आहेत, सगळ्यांकडेच डोळे नाही आहेत, सगळ्यांकडेच अवयव नाही आहेत, सगळ्यांकडेच नाती नाही आहेत. अनाथाश्रम मध्ये एकदा चक्कर मारून या, जरा बघून या, त्यांना कोणीच नाहीये. वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघा. ठीक आहे. सो आपल्याला जे मिळालंय ते आयुष्यात भरून दिलंय, हे देवाला म्हणायचं थँक्यू. सो आजपासून एक गोष्ट सगळे करणार का? जे लोक तक्रार करतात ना आयुष्याविषयी, त्रास होतोय बाबा मला खूप गोष्टींचा, सकाळी उठल्यावर एक गोष्ट बोलायची आहे, थँक्यू, मला हा तू दिवस दाखवलाय आणि या दिवसाचं आता मी सोनं करून दाखवेन. किती लोक रेडी आहेत हे करायला? किती लोक रेडी आहेत हे करायला? है ना? कसं वाटलं आता हे ऐकून? थँक्यू देवा, हा दिवस तू मला दाखवलास, है ना. किती लोक दुसऱ्या दिवशी जागे पण होत नाही. सगळ्यांना माहितीये काय घडतं त्यांच्या बाबतीत. आपल्याला दिवस मिळालाय, देवाने दाखवलाय, आपण जिवंत आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आपण जिवंत आहोत, श्वास घेतोय. सो थँक्यू देवा, मी श्वास तरी घेतोय म्हणजे माझ्या आयुष्यात मी काहीतरी करू शकतो पुढे जाऊन. राईट? पटतंय सगळ्यांना? ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, ही भावना व्यक्त केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे कम नशिबी आहे, मी अनलकी आहे, हे बोलणं आणि जो त्रास आहे ना, तो सगळ्यात पहिले कमी होणार आहे. पटलंय सगळ्यांना? किती लोकांना पटलंय? राईट? येस, पटलंय? व्हेरी गुड. सो आजपासून एक गोष्ट मनापासून बोला, सकाळी उठल्यावर थँक्यू, मला दिवस दाखवलास देवा तू, हा दिवस सोन्याचा दिवस तू मला दिलास, याचं मी सोनं करून दाखवेन. मग आता तुम्ही काय चालढकल कराल? ही गोष्ट मी उद्या करेन. खरंच उद्या माहितीये, बघितलंय तुम्ही, उद्या जे आहे ते प्रेझेंट मध्ये आहे. मी आज जगतेय ना, तर मी आज मी करेन. राईट? थँक्यू सो मच. तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय. आजचा दिवसाचं तेच महत्व आहे की फक्त आजचा दिवस जगायचा नाहीये सण म्हणून, तर हा प्रत्येक दिवस तुम्हाला जगायचा आहे. ठीक आहे. आणि अजून एक छोटीशी तुम्हाला एक टिप्स देते प्रत्येकांना. ज्यावेळी बघा, आपण माणूस आहे, मी सुद्धा आहे, मी सुद्धा नेगेटिव्ह होते, प्रत्येकाला कुठेतरी वाईट वाटतं, दुर्लक्ष होतं, त्रास होतो, काही असू दे. ठीक आहे. त्यावेळेला एक शब्द आहे, तो शब्द रामबाण उपाय आहे आपल्यासाठी. चुकून कोणाबद्दलही आपण बोलतो, चुकून बोलतो, चुकीचं बोलतो, शिव्या देतो, शाप देतो, कृपया करू नका. शब्दांमध्ये खूप पॉवर असते, शब्दांमध्ये खूप पॉवर असते. आता एक गोष्ट तुम्हाला सांगते. ठीक आहे. लहानपणी किती लोक बोललेत की जो बोलतो ना तोच असतो, तू बोलतोस ना तुलाच लागणार आहे. बोललेलं ऐकलंय आपण? लहानपणी आपण म्हणायचो ए वेडा, ए बावळ, जो बोलतो ना तोच असतो. आणि ही गोष्ट खरी आहे. सांगते का खरी आहे? ओके. सगळ्यांच्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे. मी वॉटर मॅनिफेस्टेशन खूप लोकांना शिकवलेलं आहे. राईट? सो वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? जे विचार, ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात,
त्या पाण्यावर जर तुम्ही तुमचा उजवा हात ठेवताय आणि मनापासून बोलताय, त्या गोष्टी पाण्यामध्ये जातात. एक अफर्मेशन टाईप. समजा तुम्हाला इच्छा आहे की माझं आरोग्य चांगलं असावं, ठीक आहे, असावं, पुढे जाऊन असावं नाही, ते आत्ताच झालेलं आहे, ठीक आहे. या प्रकारे जर तुम्ही बोललात की माझी हेल्थ चांगली आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, समजा तुमचं डोकं दुखतंय तर डोकं थांबलेलं आहे ना, माझं आरोग्य चांगलं आहे. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये चांगले विचार बोलताय आणि जर ते पाणी पिताय तर त्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आणि हे अनुभव आमच्या खूप साऱ्या मेंबर्सनी घेतलेले आहेत, पैशाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत, ठीक आहे. आणि हे घडतं. ओके. तर आता कसं आहे ना, आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी असतं. बोलणारं कोण आहे? तुम्हीच ना. सो ते पहिले तुम्हाला लागतं. भले तुम्ही दुसऱ्यांविषयी गॉसिप करताय, दुसऱ्याला शिवाय देताय, दुसऱ्याला शाप देताय, पण बोलताय कोण? तुम्ही. आणि आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी असतं. तर मला सांगा, आपण दुसऱ्याला बोलतोय त्याला कमी लागतं आणि तुम्हाला जास्त. नकळत या गोष्टी आपण करत आहोत. सो कृपया बोलताना नेहमी विचार करून बोला. शब्द खूप महत्वाचे असतात. आणि लक्षात घ्या, काय बिघडणार आहे पॉझिटिव्ह शब्द बिघडले तर? प्रत्येक वेळी काय हो मला मिळत नाही, माझं असंच होतं, माझं तसंच होतं, जाम प्रॉब्लेम आहे. कशाला हा प्रॉब्लेम, हा शब्दच कशाला काढताय? आणि तक्रार करत, सतत तक्रारीचा सूर असतो, राईट? ओके. सो प्रत्येक वेळी शब्द आपले जपून वापरा. त्यासाठी एक गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता, चांगले शब्द, ठीक आहे. चांगल्या शब्दाचं एक म्हणजे मी नेहमी माझ्याकडे आहे ते दाखवते तुम्हाला. एक सेकंड. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे मागे सुद्धा चांगले शब्द लिहिलेले आहेत. ओके. सो बिझनेससाठी या गोष्टी नेहमीच आम्ही करतो. इथे पण तुम्ही बघू शकता. एक सेकंड दाखवते मी तुम्हाला की छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या सो त्याच्याने पण खूप फरक पडतो. ओके. सो आपण बघूयात शब्द कसे मॅटर करतात. बघा, माझ्याकडे एक छोटस हे आहे, हँगिंग आहे. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडेंट, आय एम सक्सेसफुल, ठीक आहे. आय अट्रॅक्ट ऑपॉर्च्युनिटी, आय एम सक्सेसफुल, आय अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी, आय एम इनफ. ओके. अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे लावलेल्या आहेत. ओके. या गोष्टी मी आपल्या प्लॅटिनियम मेंबरसाठी पण शिकवलेल्या आहेत. विजन बोर्ड मी शिकवलेला आहे की आपली स्वप्न कशी अट्रॅक्ट करायची, सगळं काही शिकवलेलं आहे. ओके. सो हे मी एकदा शिकून सुद्धा त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. ओके. आणि खरंच या गोष्टींचा खूप फरक पडतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा शिकायला मिळणार आहेत. ओके. कसं? हो सांगते, थोडंसं थांबूया जरा, आधी बोलते. ओके. चलो. सो असे शब्द जर तुम्ही आजूबाजूला लावलेत, तुम्हाला माहितीये का आपल्या भिंती पण पॉझिटिव्ह व्हायला लागतात, आपल्या घरी पण ते व्हायब्रेशन राहतात. कसे? आपण बघतो, आपल्या मनात उच्चारतो, राईट? होतं असं, नुसतं दुकानात म्हणजे रस्त्यावरून जाताय, दुकानातल्या पाट्या पण आपण मनातल्या मनात वाचतो का? होतं असं. मग घरात जर तुम्ही असे छान पॉझिटिव्ह शब्द लावले, तुमची मुलं आहेत, जी लोक येणारी आहेत, जी लोक जाणारी आहेत, घरातली लोक आहेत, जी पण आहेत, वाचतात. वाचल्यावर काय येणार आहे? पॉझिटिव्ह लिहिलंय, आय एम हॅपी लिहिलंय, हा शब्द पॉझिटिव्ह आहे, राईट? जो वाचेल आय एम हॅपी, प्रत्येक जण वाचेल, त्याला काय फील होईल? हॅपी, मी आनंदी आहे. आनंदी हे व्हायब्रेशन कसे झालेत? आनंदाचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन झालेत, राईट? सो तिथे तुम्हाला आनंदाचे व्हायब्रेशन मिळत आहेत. मग का तक्रार करायची सतत? ठीक आहे. सो आजपासून एक गोष्ट करायची आहे, वर्ड्स, शब्द जरा जपून वापरायचे. ओके. दुसरी गोष्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही हे मी अमेझॉन मधून घेतलंय, तुम्ही जरी शोधलं कुठेही पॉझिटिव्ह वर्ड्सचं वगैरे, तुम्हाला ते मिळून जाईल. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ते लावू शकता. ओके. ठीक आहे. सो आता वेळ आहे मॅनिफेस्टेशन. आपल्याला हव्या त्या गोष्टी कशा मिळतात? सगळ्यात पहिले हे जे तुम्ही प्रॉब्लेम सांगितले की हे प्रॉब्लेम होत आहेत, ते प्रॉब्लेम होत आहेत, आपण जे शब्द वापरतोय, आपण ज्या गोष्टी करतोय, सगळ्यात पहिले तुमचे विचार. ओके. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या हव्यात त्या गोष्टीसाठी ब्लॉकेजेस निर्माण करतात. तुम्ही किती जरी नाही बोललात तरी ही गोष्ट खरी आहे. ठीक आहे. तुमचं मन किंवा मेंदू एखादी गोष्ट मागतोय तुमच्याकडून. समजा तुम्हाला इच्छा आहे की मला चांगला जॉब मिळावा,
ओके, माझी इच्छा आहे की मला एवढे एवढे लाख रुपये हवेत कारण मला घर घ्यायचं आहे. ते पैसे कुठेतरी येत नाहीयेत, बरोबर. रिलेशनशिपच्या बाबतीत समजा हजबंड वाईफचे जरी भांडणं आहेत तरी तुम्ही काय करताय? 10 लोकांना सांगत बसता ना. तुम्ही काय व्हायब्रेशन देताय त्या नात्याला? सांगत बसताय सगळीकडे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सुटेल का? असं वाटतंय सुटेल 10 लोकांना सांगितल्यावर? ठीक आहे, काही लोक ते सोडायचा प्रयत्न करतील, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही स्वतःहून तोंडाने बोलताय काय प्रॉब्लेम आहे, चालू आहे बाबा, हे बोललं तिथेच तुम्ही तिथे सांगताय काय वेगळं प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तुम्ही जे जे बोलताय ते युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाला पोचताय. आणि ब्रह्मांडाला तुम्ही नेगेटिव्ह बोलताय पॉझिटिव्ह बोलताय नाही कळत. ब्रह्मांडाला कळतात तुमच्या भावना. समजा तुम्ही भावना तुमच्या दुःखी आहेत, ठीक आहे, तुम्ही सॅड आहात, तुम्हाला त्रास होतोय आणि नुसतं तोंडाने बोलताय हो हो मी आनंदी आहे, तर खरंच आनंदी राहाल का तुम्ही? सगळ्यात पहिले भावना पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या प्रकारे आतून व्यक्त करताय गोष्टी त्या पण इम्पॉर्टंट आहे. आता हे लिहिलंय, तुम्ही रडत रडत वाचलात तर तुम्ही हॅपी राहाल का? राईट. सो या भावना पण कशाने बदलतात? आपल्या शब्दांनीच बदलतात. अफर्मेशन्स आपण त्यांना म्हणतो, सकारात्मक वाक्य. सो हे सुद्धा मी शिकवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी मी इथे शिकवलेल्या आहेत. वॉटर मॅनिफेस्टेशन, विजन बोर्ड, अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. रोज तुम्ही कृतज्ञ राहा, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीसाठी. आयुष्यात तुम्हाला भरभरून गोष्टी मिळतील, पण हे एकदा नाही होणार. ती प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल, ठीक आहे. आता मला सांगा, आतापर्यंत मी ज्या गोष्टी सांगितल्या किती लोकांना पटल्या? बिझनेस बद्दल मी इथे बोलायला नाही आली आहे. बिझनेस बद्दल आपला सेल्स वेबिनार असेल त्यावेळी मी नक्कीच सांगेन, किंवा ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली आहे बिलियनियर ड्रीम्सचे कोणी मेंबर्स त्यांना तुम्ही विचारू शकता. किती लोकांना पटलंय? ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये, किती लोकांना पटलंय? आणि खरंच सांगते की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला एक मेंटॉर गरजेचा असतो, ओके. कोणीतरी सांगणं गरजेचं असतं. किती लोक युट्यूबवर मोटिवेशन व्हिडिओज बघतात जरा सांगा? दुःख झालं तर मोटिवेशन व्हिडिओ बघतात, बघता का? किती लोक बघतात जरा सांगा? तेवढ्या पुरतं बरं वाटतं ना? पूर्ण आयुष्य बदललंय का त्याच्यामुळे? ठीक आहे, ते प्रॉब्लेम येतच राहतात. एकदा व्हिडिओ बघितला की संपलं का? ते प्रॉब्लेम खरंच जातात का येतच राहतात? जरा सांगा मला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डोक्यातून ते तेवढ्या पुरतच राहतं, नंतर जातं. चौथ्या पाचव्या दिवशी ते प्रॉब्लेम परत येतात. झालंय सगळ्यांच्या बाबतीत? झालंय? ओके. सो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, ही प्रॅक्टिस मी स्वतः पण केलेली आहे ना, ती मला रोज करावी लागते. मी एक दिवस शिकून डोक्यात ठेवून विसरून नाही गेली आहे, राईट. तर जे पण मी माझे अनुभव सांगितले, ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या रोज करण्याने झाल्यात. पटतंय सगळ्यांना? मनापासून पटतंय? रोज जर मी केलं नसतं तर हे झालं नसतं. रोज प्रॅक्टिस करते अफर्मेशनची, ग्रॅटिट्यूडची, सगळ्या गोष्टींची, राईट. किती लोकांना वाटतंय की मला पण रोज प्रॅक्टिस केली पाहिजे? आणि किती लोक रेडी आहेत माझ्याकडून शिकण्यासाठी की मॅडम तुम्ही आम्हाला शिकवा, आम्हाला सुद्धा आयुष्य बदलायचं आहे? खरंच सांगते, हेल्थ, त्याच्यानंतर मनी, रिलेशनशिप, जे पण गोष्टी आहेत, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी सांगत नाही की चुटकी झाली पटकन मी म्हणजे वाजवलं आणि लगेच जादू झाली, तसं मी काही नाही करत आहे. जादू ही तुमच्यामध्येच आहे, तुमच्या मनामध्येच आहे. फक्त मी तुम्हाला वाट दाखवायला येणार आहे, तुम्हाला मार्ग दाखवायला येणार आहे. आणि रोज आयुष्यात जसा आज गुढीपाडवा केला ना, रोज सण साजरा करता येऊ शकतो. रोज आनंदात जगता येतं. सोपं आहे, खूप सोपं आहे. कोण कोण रेडी आहे शिकण्यासाठी? कोण कोण रेडी आहे शिकण्यासाठी? आणि ही रोज असणार आहे. रोज मी शिकवायला येणार आहे. किती लोक रेडी आहेत? ओके, माफ करा, खूप लोक शिकत पण असतील आपल्यामध्ये, बऱ्याच गोष्टी शिकलेले पण असतील, खूप लोकांना अनुभव पण असतील, खूप लोकांनी पुस्तकं वाचली असतील, अनुभव घेतले असतील, ठीक आहे. मी खरंच सांगते, भरपूर खर्च पण केलेत, पण अजून पण ते अनुभव लोकांना नाही आलेत, असे पण झालेले गोष्टी. ओके. सो आज मी हे सांगायला आली आहे, एक नवीन सुरुवात मी आज करत आहे आजपासून, ठीक आहे. ती स्पिरिच्युअल जर्नी डेली
आपण या गोष्टींची प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. डेली मॅजिक प्रॅक्टिस आपण त्याला नाव देतोय. ओके. आणि त्यामध्ये बरेच सेशन होणार आहेत. त्या सेशन मधून पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही रोज वापरात आणू शकता. ठीक आहे. त्यासाठी मी अजिबात सांगणार नाहीये की बाबा तुम्ही कुठे काही इश्यू असेल, तुम्ही ज्योतिषाला हात दाखवता किंवा कुठे जाता, तुम्ही पूजा घाला, हे करा ते करा, अजिबात नाही. जे डेली वापरामध्ये गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे यूज करायच्या आहेत त्या मी सांगायला येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला वेळ द्यायचा आहे सकाळचा फक्त अर्धा तासाचा. तुमचं पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह जाऊ शकतो. किती लोक रेडी आहेत? सेशन असणारे सकाळी आणि संध्याकाळी, थोडा वेळ देऊ शकता. ओके. रेकॉर्डिंग अवेलेबल होऊ शकतं, कधीही करू शकता. ओके. आणि कसं आहे ना बघा, या काही प्रॅक्टिस अशा आहेत, तुम्हाला सकाळी नाही जमलं, रेकॉर्डिंग मिळालं, तुम्ही दिवसभरात त्या प्रॅक्टिस कधी करू शकता. आपण आपल्यासाठी, आपल्या मनासाठी, आणि सगळ्यात पहिले तर जर तुम्हाला हे प्रॉब्लेम वाटत आहेत, ठीक आहे, तुम्ही समजा म्हणाल की एखादी अमुक व्यक्ती माझ्याशी अशी वागली, तर ती व्यक्ती खरंच तशी आहे का? किती लोकांना वाटतंय ती व्यक्ती दुसऱ्यांच्या बाबतीत, दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगली असू शकते. ठीक आहे. आपण लावलेला चष्मा आहे. प्रॉब्लेम कोणामध्ये? आपल्यामध्ये. आपण ते जाणून घेतलंय आतून की ती व्यक्ती तशीच आहे. ठीक आहे. सो हे सगळे पॅटर्न आपल्याला चेंज करायचे. मेन तर कसं होतं ना, वाटतंय कोणाला? मला. प्रॉब्लेम कोणाला वाटतोय? मला वाटतोय. बाहेर ते आहे का तसं? जर समजा मी आज ठरवलं की मला छान वाटतं, आज गुढीपाडवा होता, ठीक आहे, छान तुम्ही गोडधोड बनवलं, मजा केली, मस्त तुम्हाला पूजा केली, छान पॉझिटिव्ह वाटलं, मस्त वाटलं, व्हायब्रेशन चेंज झाले. ठीक आहे. व्हायब्रेशन चेंज करणं आपल्या हातात असतं. फक्त सण आला की आनंदी राहायचं नाही. रोज आनंदी राहू शकता ना. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. येस. सो किती लोक रेडी आहेत करण्यासाठी? रोजचे सेशन असतील, डेली मॅजिक प्रॅक्टिस असेल, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवायला मी येत आहे. सो किती लोक रेडी आहेत? व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. ओके. सो आता या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला सांगितली तर एक माफ करा, मी बोलतीये या गोष्टी. समजा खूप लोकांच्या बाबतीत हे झालेलं आहे, हेल्थ बिघडते, डॉक्टर तुम्हाला सांगतात ही टेस्ट करा, एक्सरे काढा, सोनोग्राफी काढा, ब्लड टेस्ट करा, हे करा, ते करा. खूप पैसे खर्च केलेत का हो हेल्थसाठी? किती लोकांनी केलेत? मनापासून सांगायचं, खर्च खूप झाला हेल्थसाठी. ठीक आहे. आणि कुठेतरी नंतर कळलं की एवढं काही नाहीये, थोडं मीच विचार जास्त केला, स्ट्रेस घेतला, तणाव घेतलाय, त्याच्यामुळे झालंय. मी म्हणते भरपूर खर्च केलाय तुम्ही. खूप लोकांच्या चेहऱ्याकडे बघून दिसतंय खर्च खूप झालाय ना हेल्थसाठी, राईट? जर मी सांगते, जर तुमचं माइंड प्रोग्रामिंग तुम्हाला करता आलं आज, ठीक आहे, आणि रोज तुम्ही हॅपी राहताय, रोज छान गोष्टी घडतायत, मला हव्या त्या गोष्टी घडतायत, सगळं काही तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे, तर कसं वाटेल? येस. सो आपण या डेली मॅजिक प्रॅक्टिस सुरू करत आहोत मंडे पासून. ओके. सो जे तुम्ही दवाखान्याला खर्च केलाय किंवा तुमचा लॉस जो सहन झालेला आहे, ओके, सो किती लोक रेडी आहेत खर्च करायला? कारण लक्षात घ्या, कुठली गोष्ट लगेच फ्री नाही मिळत. आणि इथे आम्ही त्यांना म्हणतो एनर्जी एक्सचेंज. ओके. म्हणजे जिथे तुम्हाला काहीतरी मिळतं, तुम्ही देणं थोडंसं भाग असतं. ओके. कोर्सेस असतात लाखो हजारो रुपयांचे. लाखो रुपये मी स्वतः सांगितलं, 20-25 लाख रुपये मी खर्च केलेत. ओके. सो किती लोक आता रेडी आहेत? तरी पण रेडी आहेत. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. सो आपल्याला इथे मंथली चार्जेस असणार आहेत. ओके. सो सगळ्यांना माहिती आहे, जे लोक बिलिनियर ड्रीम्स मध्ये काम करतात ऑलरेडी, सगळ्यांनी काही गोष्टींचे अनुभव पण घेतलेले आहेत. ओके. काही लोकांनी माझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकून त्याचे इम्प्लिमेंट पण केलेले आहेत. आपल्यामध्येच ते लोक असू शकतात. पण आता कसं आहे ना, लक्षात घ्या, आज जर तुम्ही एवढा पैसा जर तुम्ही खर्च करताय हॉस्पिटलला, थोडंसं जास्त खर्च होतोय, लॉस होतोय, त्यापेक्षा स्वतःचं आयुष्य आनंदी करायचंय, पॉझिटिव्ह राहायचंय, हव्या त्या गोष्टी मला मिळू शकतात जर मी पॉझिटिव्ह राहिले तर. ठीक आहे. तर त्यासाठी थोडा जर खर्च करायला लागला तर काय बिघडणार आहे?
चालणार आहे? ठीक आहे. ओके. येस. तर हा खर्च किती आहे मी सांगते. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे. ओके. किती वाटतोय खर्च? खर्च किती वाटतोय? 10,000 द्यायला सगळे रेडी आहेत? 10,000 सगळे रेडी? कोण कोण रेडी आहे चला सांगा. 10,000 तरी येस म्हणतात. क्या बात आहे. दॅट्स द स्पिरिट. चलो मी स्क्रीन शेअर करून दाखवत आहे नक्की आपल्याला काय मिळतंय. ओके. आणि काय खर्च आहे. पल्लवी तुम्हाला नो बोलायचं आहे, तुम्ही सेशनच्या बाहेर होऊ शकता. ओके. सगळ्या गोष्टी फुकट हव्या असतील आयुष्यात कुठली गोष्ट फुकट मिळत नाही. चलो स्क्रीन शेअर करतीये. एक सेकंड. एक सेकंड हा. ओके. चलो मी स्क्रीन शेअर करत आहे. आय होप माझी स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर मला थंब करून सांगा स्क्रीन दिसते म्हणून. स्क्रीन दिसतीये का? माझी स्क्रीन सगळ्यांना दिसतीये का? स्क्रीन दिसतीये? थंब करा. येस. ओके. सो आपला हा हिलिंगचा प्रवास असणार आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे लक्षात घ्या. इथे डेली मॅजिक प्रॅक्टिस म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी असणार आहेत जे तुम्हाला मगाशी सांगितलं. वॉटर मॅनिफेस्टेशन, विजन बोर्ड, ठीक आहे. हिलिंग टेक्निक्स आहेत काही. होपोनोपोनो जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही फक्त आधी बघून घ्या. या सगळ्या गोष्टींची सुरुवातीला तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. ओके. इनर पीस म्हणजे सतत तुम्हाला जिथे तुम्हाला वाटत असतं सतत मनाची शांती आपण म्हणतो ना, मला शांतता नाही वाटत आहे, डिस्टर्ब वाटतंय, त्रास होत राहतोय, ठीक आहे. तर मानसिक शांतीसाठी सराव असणार आहे. हेल्थ, मनी, रिलेशनशिप हिलिंग असणार आहे. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असणार आहे. मॅनिफेस्टेशन, खूप सारे रिच्युअल्स जे मी आतापर्यंत शिकलेलं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत मी आणणार आहे. आणि गुढीपाडवा स्पेशल ह्याची प्राइस आहे 1599 सगळ्यांसाठी आहे. ओके. सो ही आजची नवीन सुरुवात आहे आणि हे आपण लवकरच म्हणजे मंडे पासून हे सगळे सेशन सुरू करणार आहोत. लाईव्ह सेशन असणार आहे जिथे तुम्हाला एक दिवस क्वेश्चन आन्सर असणार आहे. तुमचे काही प्रॉब्लेम आहेत, इश्यू आहेत, त्याची तिथल्या तिथे मी उत्तरं तुम्हाला देणार आहे. सुद्धा सेशन असणार आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत त्या आहेत 1599 मध्ये. ओके. सो हा एक महिन्याचा आपला प्रवास आहे. लक्षात घ्या. खूप सारे हिलर्स आहेत जे तुम्हाला लाखो रुपये, बरेच म्हणजे 10,000, 12,000, 30,000 पर्यंत पण घेतात, पण खूप कमी पैशामध्ये. आणि सुरुवातीची ही ऑफर म्हणून आपल्याला 1599 मधून आपण स्टार्ट करतोय. एक स्पेशल ऑफर देतीये. जे पण आपले बिलियनियर ड्रीम्सचे मेंबर्स आहेत, ओके, जे पण आपले बिलियनियर ड्रीम्सचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर असणार आहे. ती आहे फक्त 999. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येणार आहे. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुमच्याकडे फक्त एक सेकंड. ओके. सो हा रेट आहे बिलियनियर ड्रीम्स मेंबरसाठी 999. जे बिलियनियर ड्रीमचे सदस्य नाहीयेत त्यांच्यासाठी 1599 हा खर्च असणार आहे. 1 मंथचं हे चॅलेंज आहे. ओके. सो तुम्ही अनुभव घेऊ शकता
आणि मला वाटत नाही 999 मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळाल्यात तुम्हाला पण माहिती आहे. ओके, सगळ्यांनी बघितलेलं आहे, दिसत नाहीये रेश्मा यांना. ओके, बाकी लोकांनी बघितलंय, दिसलं नाहीये कोणाला, दिसलं की नाही? नाही दिसलं. एक सेकंड, पुन्हा एकदा शेअर करते, स्क्रीन शेअर करतेय, जरा मला सांगा दिसतंय की नाही. एक सेकंड, नाही दिसला. ओके, कळलं 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 कळलं. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते, थांबा. आय होप आत्ता दिसतेय स्क्रीन. ओके, स्क्रीन दिसतीये का? दिसलंय आता सगळ्यांना? ओके, तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, बाहेर तुम्ही चेक करू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि रोज तुमच्याकडून ही प्रॅक्टिस मी स्वतः करून घेणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जाणून घेता येईल कशा गोष्टी घडतात. जे मी पर्सनल लेवलला शिकवत होती तेव्हा मी खूप लोकांचे अनुभव बघितलेले आहेत, खूप लोकांचे हिलिंग झालेले आहेत, आजार बरे झालेले आहेत, नवीन नवीन चमत्कार गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, आज जर मी तुम्हाला फक्त शिकवतेय ना, तुम्ही उद्या करणार, परवा करणार, नंतर 2 दिवस करणार, नंतर विसरून जाणार. त्यामुळे मेंटॉर असा असतो की तुमच्याकडून गोष्टी करून घेतो. आणि 999 ही बिलियनियर ड्रीम्स सगळ्यांसाठी ऑफर असणार आहे आणि बाकी लोकांसाठी 1599 या किमतीमध्ये ही ऑफर आहे. पण एवढ्या कमी किमतीत तुम्हाला खरंच सांगते, बाहेर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला काय काय गोष्टी मिळतात. या सगळ्या गोष्टी खूप कमी किमतीमध्ये, कारण मला माहिती आहे की एक एनर्जी एक्सचेंज गरजेचं असतं. ठीक आहे, पण याचा अर्थ मी तुमच्याकडून भरपूर पैसे घेऊन मला श्रीमंत करायचा प्रयत्न नाही करणार आहे. इकडे मी देण्यासाठी आलेली आहे आणि सगळ्यांना, जे जे मला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी नेहमी देत आलेली आहे. ठीक आहे, आता स्क्रीन दिसलेली आहे, दिसलं का तुम्हाला का नाही दिसलंय? दिसलंय, थँक्यू सो मच. ओके ओके, सो किती लोक आता रेडी आहेत मला तुम्ही सांगू शकता? आणि रजिस्ट्रेशन असणार आहे फक्त 2 दिवस. ओके, कारण ही बॅच आपण लगेच सुरू करणार आहोत मंडे पासून. ओके, मंडे पासून सुरू करणार आहोत. सो एक मिनिट, माझे चार्ट का दिसत नाहीयेत? एक मिनिट, किती लोक रेडी आहेत रजिस्ट्रेशनसाठी? ही एक जर्नी सुरू करण्याचं कारण म्हणजे ही बघती आहे की खूप लोक प्रॉब्लेम करतायत. ही जर्नी खूप आधी सुरू करणार होते आणि थोडासा विचार केला की 1 वर्षानंतर करू, पण खरंच गरज वाटली हे देण्याचं तुमच्यासाठी, म्हणून मी हे आणलंय. ओके, सो ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, ओके, सो त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं. सध्या तुम्हाला मी माझ्याच नंबरवर सांगेन आणि एक नंबर शेअर केला जाईल लवकरच. त्या नंबरवर तुम्ही एन्क्वायरी करू शकता जर काही एन्क्वायरीची गरज पडली. सध्या माझ्या नंबरवरच तुम्ही माहिती काही असेल तर विचारू शकता. ओके, कारण खरंच सांगते, लक्षात घ्या की या छोट्या गोष्टी तुम्हाला वाटतायत पण ह्याच्यामध्ये खूप पॉवर आहे. राईट, ह्याच्यामध्ये खूप पॉवर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता. आणि सगळ्यात आधी हे बेसिक आहे. हे बेसिक काय माहितीये का? तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये जे काही नेगेटिव्हिटी आजपर्यंत चालू आहे सध्या, हे आपण बाहेर काढतोय एक एक गोष्टीमुळे. ओके, सो त्यासाठी आपण रेडी व्हायचंय. क्लिअर आहे? सगळे रेडी आहेत? ओके, सो ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे मला तुम्ही मेसेज करू शकता. फक्त 2 दिवसासाठीच मुदत आहे, कारण मंडे पासून आपण स्टार्ट करतोय. ओके, आजचा गुढीपाडवा आजपासून सुरू होत आहे आणि उद्या शुक्रवार, शुक्रवार ना, आज गुरुवार, उद्या शुक्रवार, शनिवारी सकाळी 10 पर्यंतच रजिस्ट्रेशन घेतले जातील. क्लिअर आहे? ओके, सो इथे मी माझा नंबर इथे शेअर करतेय. एक सेकंड, सध्या मी माझा इथे नंबर शेअर करतेय. सकाळी जे टाइम असणार आहे, ओके, सकाळचं 7 किंवा 7:30चं सेशन असणार आहे अर्ध्या तासासाठी, आणि आपलं एक रात्रीचं सेशन असेल
मोस्टली 9:30 ते 10 वाजेपर्यंत. मधल्या वेळेमध्ये तुम्हाला खूप साऱ्या एक्सरसाइज दिल्या जातील, छोट्या छोट्या गोष्टी, आणि जास्त वेळ नाही घेणार आहे. पण त्या एक सकाळचा म्हणतो ना, सकाळच्या सेशननी तुमचा अख्खा दिवस त्यातून जाणार आहे. आणि जरी तुम्हाला नाही मिळालं त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार. आणि या दरम्यान हे मी जे शिकवणार आहे त्याचं पूर्ण काय काय शिकवणार आहे, त्यातून काय फायदे होणार आहेत, तुम्ही काय करायला हवं काय नको, ह्याचे सेशन पण होणार आहेत 2 ते 3 दिवस. नवीन नवीन गोष्टी, रिच्युअल्स खूप 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 शिकवलं जाणार आहे. सगळ्याची रेकॉर्डिंग मिळून जाईल, काळजी करू नका. आणि प्रॅक्टिस जरी तुम्हाला सकाळी जमली नाही, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. कारण आपण म्हणतो ना की प्रार्थना, आपण देवाला प्रेयर करतो किंवा प्रार्थना म्हणतो, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलायची वेळ असते का? कधी बोललं तरी चालेल ना? ठीक आहे, तसंच आहे, कधीही करू शकता. सकाळची एनर्जी छान असते, ऑक्सिजन लेवल चांगली असते, त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस तुमची चांगली होऊ शकते. ओके, सो आपण मंडे पासूनच सुरू करतोय आणि आपली रजिस्ट्रेशनचा जो टाइम आहे तो 2 दिवसाचा आहे. काही प्रश्न असेल मला मेसेज करू शकता, काही विचारायचं असेल तर. ओके, सो आता हे एक फ्री सेशन होतं सगळ्यांसाठी. गुढीपाडवा आज आहे आणि मला असं वाटतं खूप लोकांच्या इच्छा आहेत, खूप लोकांना असं वाटतं की बऱ्याच गोष्टी मला मिळाव्यात. तर मी हीच देवाकडे प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात भरभराट येऊ दे, सगळं काही छान होऊ दे, मस्त होऊ दे. आणि नक्कीच या सेशनसाठी जे एनरोल करताय त्यांना ते अनुभव येणारच आहेत. ओके, सो ते अनुभव प्रत्येक जण ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकर एनरोल करा. छोटीशी फी आहे, मला घ्यायला झालं तर मी खूप फी घेऊ शकते, कारण ऑलरेडी हे क्लासेस झालेले आहेत आणि त्यांच्याकडून म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये माझे क्लासेस चालायचे ऑनलाईन. ओके, सो ती खूप मोठी फी असायची आणि मला माहितीये खूप सर्वसामान्य माणसं आहेत, प्रत्येकाला परवडेल नाही परवडेल, सो सगळ्यांना परवडेल अशी फीज आहे. ओके, सो थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आहे. ही आजपासून सुरुवात होत आहे. सो आपली बिलेनियर ड्रीम्स ही कंपनी डिजिटल अफिलिएट मार्केटिंग ही वेगळी आहे, सो इथे मिक्स करू नका कृपया. ओके, आणि ही जी कंपनी आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा आहे बिलेनियर शीतल ऑफिशियल. सो इथे फक्त स्पिरिच्युअलिटी, इथे फक्त बिझनेस नाही तर तुमचं हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी रिच्युअल शिकवल्या जातील. स्पिरिच्युअल लेवलला तुम्हाला तयार केलं जाईल. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण म्हणतो की भांड जे आपलं आहे ना, जे आतापर्यंत काय काय तुमच्या डोक्यामध्ये आहे, मेंदू म्हणजे कसं असतं, एक भांड असतं समजा, याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलंय, नेगेटिव्हिटी टाकले, तक्रारी टाकताय, कोणाच्या बाबतीत काही चुकीच्या गैरसमज जे आहे ते टाकलेलं आहे, ते भरलेलं आहे. ठीक आहे, आणि कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्याच्या आधी हे भांड समजा इतकं भरलेलं आहे नेगेटिव्हिटीने, ते खाली करण्याची गरज आहे की नाही? कारण त्या भांड्यात जरी मी चांगल्या गोष्टी टाकतीये ते जातच नाहीये, कारण त्यात एवढी निगेटिव्हिटी भरलेली आहे. तर ते आधी आपल्याला खाली करायचं आहे. ओके, सो रोजचे सेशन त्यासाठी आहे. सगळ्यांना मगाशी सांगितलं, युट्यूबचे सेशन सगळे बघतात, मजा वाटते एक दिवस बघायला, नंतर किती दिवस वर्क होतात ते नाही होत ना. सो ही प्रॅक्टिस रोज करणं गरजेची आहे. जसं आपण म्हणतो ना की शरीराला पोषणची गरज आहे, विटामिन्सची गरज आहे, न्यूट्रिशनची गरज, तसं आपल्या माइंडला सकारात्मकता, ग्रॅटिट्यूड ह्याची प्रॅक्टिस आणि ज्या गोष्टी मॅनिफेस्टेशन सांगते ना त्या अट्रॅक्ट कशा होतात ते याच्यानेच होणार आहेत. ओके, सो हे काय काय असणार आहे ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो हे पुन्हा एकदा जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला शेअर करते. तुम्ही स्क्रीनमध्ये एकदा बघू शकता, काय काय गोष्टी स्क्रीनशॉट घेऊ शकता पुन्हा एकदा. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता जर कोणाला पुन्हा एकदा बघायचं असेल काय काय आहे याच्यामध्ये. ओके, चलो, तुम्ही वेळ दिला. थोडक्यामध्ये मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा इथे प्रयत्न केलाय, कारण काही गोष्टी सायंटिफिकरित्या प्रत्येकाला समजेल असं नाहीये, त्याच्यामुळे सोप्या भाषेत काही गोष्टी मी समजवल्या आहेत तुम्हाला. आणि या सगळ्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण नॉलेज हवंय, जाणून घ्यायचं आहे आणि खरंच लाईफ चेंज करायची आहे, तर हा एक ट्राय स्वतःला द्या आणि बघा. दिसत नाहीये? दिसलं की नाही सगळ्यांना?
काय दिसत नाही, आवाज येत नाही, काय रे बाबा तुम्ही. ठीक आहे, येतोय ना आवाज क्लिअर? येस, थँक्यू सो मच. सगळ्यांनी वेळ दिला. खूप काही बोलायचं होतं पण आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. ओके, जे जे सेशन मध्ये रजिस्ट्रेशन करतील नक्कीच त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी मी ते घेऊन येणार आहे नवीन नवीन. ओके, थँक्यू सो मच. आपण सेशन इथे संपवत आहोत. भरपूर मोठा प्रतिसाद दिला सगळ्यांनी, त्याबद्दल थँक्यू सो मच. ओके, कसं वाटलं सेशन ते पण जरा सांगा, एक फीडबॅक द्या प्रत्येकानी. सेशन कसं वाटलं सगळ्यांना? है ना, पॉझिटिव्हिटी आली, वाटलं बाबा खरंच आयुष्य एवढं पण वाईट नाहीये, छान आहे, हो ना? राईट. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला याबद्दल. आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी या नंबरला मेसेज करा. पुन्हा एकदा मी लाईव्ह येणार आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असेल त्यात आपण ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करूयात. ओके, थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. हे येणारं वर्ष सगळ्यांना सुख, समृद्धी, भरभराटीचं जे तुम्हाला हवंय ते सगळं मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद.